नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की ऐश्वर्या ही सारंगचे कान भरत असते आणि तिला तर आता जानकीला घराच्या बाहेर काढलेले असते, परंतु आता जानकीच्या रूमवर सुद्धा ताबा घ्यायचा असतो, परंतु करायला मात्र जाते एक आणि होते मात्र दुसरेच. कारण ऐश्वर्या आणि सारंग हे सुमित्राशी बोलायला येतात की आम्हाला जानकी बहिणीची रूम घ्यायची आहे, परंतु हे बोलणे अगोदरच सुमित्रा असे म्हणून जाते की आता ही रूम तर अवंतिकाची असेल. अगं ऐश्वर्या, तू तर अगदी माझ्या मनातील बोलली. तेव्हा सुमित्राने आता जानकी आणि ऋषिकेशच्या रूमचा हक्क हा अवंतिकाकडे दिलेला असतो. तेव्हा अवंतिका तर खूप खुश असते. अवंतिकाला असे वाटत असते की आपल्या जानकी बहिणीच्या रूममध्ये शेवटी आपल्याला राहायला मिळाले, पण त्या घाणेरड्या ऐश्वर्याला नाही. आता ह्या घाणेरड्या ऐश्वर्याचं सरळ सत्य लवकरच काहीतरी तिला आपल्या कब्जेमध्ये करायचं आणि तिच्या जे काही खोडी आहे त्या सर्व सुमित्रा आईला दाखवायच्या असं अवंतिकाने ठरवलेलं असतं. म्हणजे जसं सुमित्रा आईचे कान ह्या ऐश्वर्याने भरले, तसेच आपण जानकी बहिणीचा हक्क घेण्यासाठी आता ह्या सुमित्रा आईचे कान त्या ऐश्वर्याविरोधी भरायचे असे अवंतिकाने ठरवलेले असते. ऐश्वर्याच्या हातून कोणती चूक होती याची अवंतिका तर वाट बघूनच असते. अवंतिकाला असे करायचे असते की आता काही झाले तरी ह्या सुमित्रा आईंसमोर या ऐश्वर्याचा खोटा चेहरा मात्र आणावाच लागेल, तरच जानकी बहिणी या घरामध्ये परत येऊ शकतात. म्हणजे आता काय करू असा तिने प्लॅन केलेला असतो. तेव्हा त्या प्लॅननुसार लगेच अवंतिका आपलं सर्व काही सामान घेऊन जानकीच्या रूममध्ये राहायला येते. ऐश्वर्याला मात्र ही काही देखवत नाही आणि तिला असे वाटत असते की या अवंतिका आणि या सौमित्राला सुद्धा मी जसे जानकी बहिणी आणि त्या ऋषीला घराच्या बाहेर काढले, तसेच या दोघांना मी घराच्या लवकरात लवकर बाहेर काढेल आणि सुमित्राच्या आईच्या मनातून सुद्धा मी नक्की यांना उतरवेल. परंतु अवंतिका काही कमी नसते. अवंतिका तर संधी शोधूनच असते की नक्की आता काहीतरी कारस्थान करायचे आणि ऐश्वर्याला त्यात अडकायचे. तेव्हा मात्र अवंतिका ही आजी आणि ऐश्वर्या दोघीवर लक्ष ठेवूनच असते की नक्की या काय करतात काय नाही, नक्की ह्या दोघींचं काहीतरी एकमेकींशी कुजबूज चालतं हे अवंतिकाच्या लक्षात येतं. तेव्हा अवंतिकाला जी काही जानकीची रूम भेटलेली असते तर ती आजी आणि ऐश्वर्याला मात्र काही देखवलेली नसते. तेव्हा आजी आणि ऐश्वर्या बाजूला जातात आणि त्या दोघींची कुजबूज सुरू असते की अगं ऐश्वर्या, तू तर त्या जानकीची रूम घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सुमित्राने तर त्या अवंतिकाला ती रूम देऊन टाकली. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आजी, अहो मी करायला गेले एक आणि त्या तुमचा नातू आहे ना त्याचं म्हणजे डोकं खाता खाता आणि त्याला भरीस आणता आणता माझ्या नाकी 9 आले आणि तेव्हा कुठे त्याने ऐकले आणि तो सुमित्रा आईंबरोबर बोलण्यासाठी मला घेऊन आले, परंतु सुमित्रा आईने तर ती रूम अवंतिकाच्या ताब्यात दिली. परंतु आई, तुम्ही घाबरू नका. अवंतिकाला सुद्धा आपण जसं जानकीला या घराच्या बाहेर काढलं तसं सुद्धा हिची आपण गैर करणार नाही. अवंतिका मात्र त्या दोघींचं बोलणं चोरून ऐकत असते. आजी मात्र ऐश्वर्याला सपोर्ट करत असते की अगं खरंच ऐश्वर्या, तू खरंच खूप हुशार आहेस गं. तू सारंगला तर आपल्या बाजूने तर केले, सारंग सर्व काही तुझं ऐकतो. अगं पण सुमित्रा तर कधी ना ऐकणारी आणि जानकीला सुद्धा इतकी विरोध करणारी सुमित्रा आज जानकीच्या विरोधात बनली. अगं ऐश्वर्या, केवळ हे तूच करून दाखवले. त्या सर्व काही कुजबूज करत असतात, परंतु अवंतिकाच्या सर्व काही लक्षात येतं की नक्की या जानकी बहिणीला घराच्या बाहेर काढण्यामागे यांचाच हात आहे. तेव्हा अवंतिका आता ऐश्वर्याला त्याच पद्धतीत धडा शिकवण्याचं ठरवते. तेव्हा अवंतिकाने ऐश्वर्या आणि आजी या दोघी जे काही बोलत असतात की सुमित्राला कसं अडवलं, जानकी बहिणीला कसं घराच्या बाहेर काढलं, हे सर्व काही रेकॉर्डिंग ती आपल्या मोबाईलमध्ये करून घेते आणि ती रेकॉर्डिंग ती सुमित्रा आईसमोर दाखवणार असते. तेव्हा असे अनेक करून ती ऐश्वर्या आणि आजीवर लक्ष ठेवून असते. ऐश्वर्या आपल्या सयाजी डॅडांशी सुद्धा बोलत असते की ते जी काही सगुणाने तिला खबर दिलेली असते की आता ऋषिकेश दादा हे कुस्तीचा सामना खेळणार आहे. केवळ त्या जानकी बहिणीसाठी आणि त्या ओवीसाठी दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी ऋषिकेश दादा हे कुस्ती खेळतात. ते खेळायला त्या सामन्यात उतरलात हे ऐश्वर्याला आता समजलेले असते. म्हणून ऐश्वर्या लगेच आपल्या सयाजीरावांना फोन करते, डॅडा, अहो डॅडा, तो ऋषिकेश आता त्याला कुठे नोकरी तर मिळालेली नाही, अख्ख्या मुळशीत आपण त्याला नोकरी मिळून दिली नाही, परंतु आता तर तो कुस्तीमध्ये भाग घेतोय त्या स्पर्धेमध्ये आणि तो जर ती स्पर्धा जिंकला तर त्या जानकी बहिणी आणि त्या ओवीची दिवाळी मात्र मजेत जाईल. तेव्हा सयाजीराव तिला म्हणत असतो की अगं बेटा, तू घाबरू नकोस, मी आहेस ना.
तो ऋषिकेश कसा कुस्ती जिंकतोय ते मी पाहतो. तेव्हा अवंतिकाने हे सर्व काही रेकॉर्ड फोनमध्ये करून घेतलेले असते. तर अवंतिकाकडे 2 पुरावे आलेले असतात. तेव्हा मात्र आता अवंतिका तर खुश होऊन असतेच, कारण ऐश्वर्याला तर तिने रूम तर घेतलेलीच असते. परंतु आता अवंतिकाने सुमित्राईंना असे भक्कम पुरावे आपल्या मोबाईलमध्ये गोळा केलेले असतात. तेव्हा सौमित्र तर हा सुमित्राशी बोलायला तयारच नसतो, कारण त्याला खूप रागात असतो. तो ऐश्वर्याबरोबर सुद्धा काही बोलत नाही आणि लवकरच मी या जानकी वहिनीचा हक्क घेणाऱ्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढेल असे अवंतिकाला तो म्हणत असतो. तेव्हा आता सुमित्रा ही अवंतिका आणि सौमित्राला म्हणत असते की अरे तुम्ही आता या घरात आलात, मग या घरात आलात, या घरातील सर्व कारभार आता जानकी आणि ऋषिकेश बघत होते, परंतु ते तर आता घरात नाही. त्यामुळे आता दिवाळीसुद्धा ही तोंडावर आली, लक्ष्मीपूजनाची तयारी करायला हवी आणि सर्व काही आता घरामध्ये गोड नैवेद्य दाखवायला म्हणजे हवा. अवंतिका अगं तू सुद्धा यामध्ये हातभार लाव. तेव्हा अवंतिका तर सर्व काही अगदी थाटामाटात सर्व काही करत असते. परंतु आता लक्ष्मीपूजनाचा मान नक्की कुणाला मिळेल म्हणून ऐश्वर्याची ही लगबग सुरू असते की सुमित्रा आई नक्की मला लक्ष्मीपूजनाचा मान देतील, कारण आता ती जानकी तर घरात नाही. परंतु आता ही अवंतिकाला तर काय येतं, ती तर फक्त तिच्या नवऱ्यामागेच असते, म्हणजे त्या सौमित्र मागे, आणि त्यांना तर याचं काही घेणं देणं नाही. परंतु आता आपली सुमित्रा काही कमी नसते. सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या खरंच तू खूप मोठ्या मनाची आहे. तेव्हा ऐश्वर्याला असं वाटत असतं की नक्की सुमित्रा आई मला तो मान देतील, म्हणून ऐश्वर्या खूप छान तयार होते. तिला असं म्हणजे वाटतच असतं की नक्की आता कुणालाच या लक्ष्मीपूजनाचा मान मिळणार नाही, रणदिव्यांच्या लक्ष्मीपूजनाचा मान मलाच मिळणार, कारण मीच या घरातील आता हक्काची राणी आहे. तेव्हा लगेच अवंतिकासुद्धा खूप छान तयार होऊन येते. अवंतिकाचे ते रूप बघून तर सौमित्र खूप खुश होतो आणि सुमित्रासुद्धा खूप खुश होते. तर सौमित्र आणि अवंतिका हे सुमित्राच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात आणि देवघरात येऊनसुद्धा ते आशीर्वाद देवाचा घेतात. आणि त्याच वेळेस सुमित्रा आई म्हणते की अवंतिका आणि सौमित्र अरे तुम्ही नवीन जोडपं आहात, त्यामुळे आजच्या लक्ष्मीपूजनाचा मान हा तुम्ही तुमच्या हातानेच करा. तेव्हा सौमित्राला मात्र हे काही पटत नाही. सौमित्र म्हणत असतो की आई हा मान ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचा आहे, त्यामुळे आता ते मान आम्ही नाही घेऊ शकत. परंतु सुमित्रा त्यांच्यापुढे हात जोडते की काही झालं तरी हा मान तुम्हीच घ्यावा लागेल. तर ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो. ऐश्वर्याला असे वाटते की आता हा हक्क माझा आहे आणि ह्या हक्कावरती सर्व हक्क ही अवंतिकाच घेते आणि मी तर फक्त कारणीभूत असते की जे काही करायचे ते सर्व मी करते. आणि आयती बिळावर ही नागिन म्हणजे ही अवंतिका येऊन बसते असं तिला वाटत असते. म्हणून ऐश्वर्याचा खूप जळफाट होतो आणि ती अगदी रागाने रूममध्ये निघून जाते, कारण आजच्या लक्ष्मीपूजनाचा मानसुद्धा या अवंतिकाने घेतले, म्हणजे लवकरच ती या घराची ह्या जानकीप्रमाणे मालकीन होते की काय याची ऐश्वर्याला भीती असते. त्यानंतर एक दिवस अचानक नानांना शुद्ध येते आणि सौमित्र सर्वजण तेथे बसलेले असतात आणि नाना म्हणतात की जानकी आणि ऋषिकेश कुठे. तेव्हा मात्र नानांना आता कुणाला काय उत्तर द्यावे हे कळत नाही. तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो, कारण नानांनी आता जे काही ऐश्वर्याचे कारस्थान आहे ते तर सुमित्रासमोर आणलेले असतात. सुमित्राचे खडकन असे डोळे उघडतात आणि त्याच वेळेस अवंतिकासुद्धा जे काही तिने व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असते तर ते सुमित्रा आईला दाखवते. सुमित्रा आईला दाखवल्यानंतर आता खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. सारंगचे सुद्धा खडकन असे डोळे उघडतात आणि सुमित्रा आईचे सुद्धा डोळे उघडतात. तेव्हा आता त्यांना काय करू आणि काय नाही असे होते. खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, आपण असे करायला नको होतं. जानकी आणि ऋषिकेशची काही चूक नसताना आपण त्यांना घराच्या बाहेर काढले, म्हणून आता ती त्यांची माफी मागायची ठरवते. नानांच्या पाया पडते. तेव्हा नाना सुमित्रावर खूप चिडतात आणि आजीवर सुद्धा खूप रागवतात की तुम्ही अशी करता त्या ऐश्वर्याचं ऐकून. अगं एकदा तर तिने धोका दिला होता तरीसुद्धा तुम्ही तिचंच परत ऐकलं. अगं मी आपल्या ओवीसाठी इतका मोठा तिच्या जीवासाठी मी खेळलो. अगं ओवीसाठी मी त्या ऐश्वर्याचं नाव घेतलं नाही, परंतु या ऐश्वर्याने मला धमकावले होते. सर्व काही कारस्थान तिने केले होते, परंतु नाव मात्र माझ्या जानकीचं तिने घेण्यासाठी लावलं. खरंच जानकीने या घरासाठी खूप काही केलं. तिच्या या घरातील उपकार कधी विसरू शकत नाही. तेव्हा नाना मोठ्या मानाने आपल्या जानकीला घरी यायला निघतात. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशने तो सामना जिंकलेला असतो आणि ओवी आणि जी जानकी आहे त्यांची दिवाळी मात्र अगदी मजेत साजरी केलेली असते.
तर ओवी आणि जानकी खूप खुश असतात. तेव्हा ऋषिकेश ठरवतो की आता म्हणजे रडायचं नाही तर लढायचं, म्हणून ते आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात. जी काही 1,00,000 रुपये मिळालेले असतात तर त्यातून काही पैसे ते दिवाळीसाठी खर्च करतात, ओवीच्या सर्व काही इच्छा पुरा करतात आणि आपल्या पुढच्या जे काही त्याला म्हणजे उद्योग सुरू करायचा असतो तर तो उद्योग सुरू करण्याचे ठरवतात. पण एक दिवस अचानक हिम्मत काका तेथे त्यांना भेटतात आणि हिम्मत काकांना सर्व काही कळते. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नाही, ऋषिकेश असा वाऱ्यावर नाही सोडू शकत, तो माझ्या हक्काचा, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, मी त्याला असे वाऱ्यावर नाही सोडू शकत. म्हणून हिम्मत काका मोठ्या मानाने आपल्या जानकी आणि ऋषिकेशला आपल्या घरी घेऊन येतात. ऋषिकेश, अरे तू कुठेही जायचं नाही, हे तुझं हक्काचं घर आहे. अरे तुझी पार्वती आई होती ती माझी बहीण होती आणि खरंच तू तिचा एकुलता एक मुलगा, परंतु अरे नानांच्या सांगण्यावरून हे सत्य मी तुला कधीच सांगितलेलं नाही, परंतु आता पार्वती आईने जे माझ्याकडे सोपवलं होतं आता ते मी सर्व काही तुम्हाला देतो, म्हणजे आता पार्वती आईचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. म्हणून जे काही दागदागिने असतात पार्वती आईचे ते सर्व ते आपल्या जानकीला घालण्यासाठी देतात. तेव्हा जानकीकडे खूप काही आपल्या पार्वती आईचे दागिने येतात. ऐश्वर्याने तर ओरबडून घेतलेले असतात, परंतु इकडे मात्र सुमित्रा आईला खूप पश्चाताप होत असतो. सुमित्रा आईला असे वाटत असते की कधी जानकीची माफी मागेल आणि जानकीला परत मनावून या घरात घेऊन येईल अशी तिची गत होते. अवंतिकाने तर त्या ऐश्वर्याला चांगली जिरवलेलीच असते, परंतु सुमित्रा आईचे सुद्धा तिने डोळे उघडलेले असतात, तर आजीची सुद्धा बोलती तिने बंद केलेली असते आणि या रणदिव्यांच्या लक्ष्मीपूजनाचा मान जानकी मागे अवंतिकाने पटकवलेला असतो. ऐश्वर्या मात्र अशीच बडबड करत आणि जी जळबळाट होत तशीच राहते, परंतु शेवटी देवकृपेने तिच्या हातात मात्र काही राहत नाही. अगदी या घरातून लवकरच तिची हकालपट्टीसुद्धा अवंतिका जानकी बहिणीला या घरात घेऊन येण्यासाठी करणारच असते. तर आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा पूर्णपणे भरलेला असतो, परंतु ऐश्वर्या सारंगला यात कारणीभूत घालण्याचे ठरवते, कारण ती सारंगच्या जीवावर उठते आणि सारंगला सुद्धा दुखापत करण्याचा खूप प्रयत्न करते. परंतु तेथे ऐन वेळेस जेव्हा सारंगवर गुंड धावून येतात तर ऋषिकेश त्याच वेळेस धावत येत असतो आणि धावत आल्यानंतर सारंगचा तो जीव वाचवतो. परंतु जेव्हा ऋषिकेशने गुंडांना विचारलेले असते की अरे कोणी हे सर्व केले, सारंगला मारण्यासाठी कोणी गुंड पाठवलेत, कोण आहात तुम्ही, तेव्हा ते गुंड इतके घाबरतात आणि ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांचे नाव घेतात आणि त्याच वेळेस सारंग समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. सारंगचे खडकन डोळे उघडतात की आपण जिच्यावर इतकं प्रेम करतो, जिच्यासाठी आपण आपल्या जानकी वहिनी ऋषिकेश दादावर आरोप केले, त्यांना घराच्या बाहेर काढले, तरीसुद्धा आपण काही बोललो नाही. या ऐश्वर्यासाठी सर्व काही केले. मी माझ्या स्वतःचं जे काही रक्ताचं नातं आहे ते तोडायला निघालो होतो केवळ या ऐश्वर्यासाठी. म्हणून ऋषिकेश सारंगला घरी घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर सुमित्रा आई त्याची माफी मागत असते, परंतु ऋषिकेश मात्र सुमित्रा आईशी बोलायला तयार नसतो. परंतु जानकी वहिनी, अरे जानकीला तू घरी घेऊन ये, मला तिच्याशिवाय एक दिवससुद्धा चैन नाही, जेवपर्यंत मी जानकीला बघत नाही तोपर्यंत मी आता म्हणजे एक अन्नाचा कणसुद्धा घेणार नाही. तेव्हा ऋषिकेशला शेवटी सुमित्रा आईचं ऐकावं लागतं आणि तो जानकीला परत मानाने या घरात घेऊन येणार असतो. आणि आता लवकरच जानकी ऋषिकेश हे सर्वजण एकत्र येणार असतात आणि जे काही सर्व नानांची प्रॉपर्टी आहे ती आता सर्व काही व्यवस्थित शहाणी वकिलांमुळे शहाणी वकिलांनी सुद्धा ऐनवेळेस येऊन सांगितलेलं असतं की नाही, आता ह्या सयाजीराव आणि विखे पाटील जे असतात तर त्यांच्या ऐकण्यावरून त्यांनी मला ज्या काही धमक्या दिल्या होत्या त्यावरून मला आता हे सर्व करावे लागले, त्यामुळे आता नाही, परंतु आता सर्व सत्याचा सुद्धा उलगडा होणार असतो आणि पापी ऐश्वर्याला सुद्धा सजा मिळणार असते. परंतु अवंतिकाने मात्र यात मोठी कामगिरी बजावून सर्व काही सुमित्रा आईसमोर आणलेले असते आणि सुमित्रा आईने खडकन त्या ऐश्वर्याच्या एक कानामागे देऊन तिला घराच्या बाहेर काढलेले असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.